कि जब भी कोई फाइन मारने दुकानदार को कोई कचरा फेंका, अगर कोई गया पीएमसी वाला, कोई ट्रैफिक पे पकड़ा गया, तो सबसे पहले कॉर्पोरेटर को ही फोन घुमा देता है वो बंदा। ये सच्चाई है दादा, सच्चाई से मैं मुंह नहीं मोड़ सकता, क्योंकि कहीं और से नहीं, हम सभी लोग जानते हैं कॉर्पोरेटरों के बारे में क्या क्या कहानी है। कौन कॉर्पोरेटर कभी मतलब कि वो ठेला चलाता था या कोई रिक्शा चलाता था और उसके बाद वो लैंड क्रूजर में घूम रहा है। अभी भी मैं देखता हूँ बहुत सारे नेता जब स्वच्छता के लिए उतरते हैं तो उजला रंग का कुर्ता पहन के आते हैं, ठीक है, और उनके कुर्ते में ना मतलब स्टार्च इस ढंग से होता है कि हाथ कट सकता है, और उनके कुर्ते में ना जैसे एक ऐसे फोल्ड तक नहीं आता है, इतना सा दाग तक नहीं लगता है कि आप किसी भी टॉयलेट, कम्युनिटी टॉयलेट के बाहर जाइए दादा, ये आपके लिए, किसी भी कम्युनिटी टॉयलेट के बाहर जाइए आपको वहां पे दारू का बॉटल मिलेगा ही मिलेगा। आपको कितनी भी सफाई होगी, रोज वहां पे 10 आदमी जाके दारू पीता है। काही ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्यावे लागतील पोलिसांच्या मदतीने, कारण ते पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हातातला विषय नाही। पुणे को कचरे के प्रकल्प की जरूरत है, उस प्रभाग, हर एक प्रभाग को कचरे के प्रकल्प की जरूरत, लेकिन आदमी को तो नहीं चाहिए वो। तो क्या जब ऐसे स्ट्रॉन्ग डिसीजंस, आपको भी पता है सिंगड़ पे पार्टी जाकर के पार्टी करने वाला को तो पार्टी करने का मन है, लेकिन आपको जब उनको रोकना है तो बहुत टफनेस के साथ रोकना पड़ा होगा। पण ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जातो ना, हाँ, बाहेरच्या देशांमध्ये असं नसतं लिहिलेलं की इथं थुंकू नका। हाँ। बाहेरच्या देशांमध्ये असं असतं की इथं थुंका। तो लेकिन जब इतना हलचल लेकर के वो जब 10 करोड़ लगा करके वो चुन के आया है, तो जाहिर सी बात है पुणे का हर एक व्यक्ति यही बोलता है कि 10 करोड़ लगाया है तो ये 100 करोड़ कमाएगा। पहिलं म्हणजे आम्ही निवडून आलेलो नाही, आम्हाला निवडून आणलेलं आहे, हा फरक आहे। नाही ती वेळ आहे ना खरंच यावी, त्याची वाट पाहतोय की नक्की ते काय प्रोसेस आहे ते आम्हाला समजून घेऊ दे। ती प्रोसेसच माहित नाहीये। तुम्ही काय म्हणताय, तुम्ही आता मला प्रश्न असा विचारताय की स्वर्ग कसा आहे, मी स्वर्गातच गेलो नाही तर स्वर्ग सांगणार कसं तुम्हाला। भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान हवे। जय हिंद दोस्तों, इनकलाब जयते के इस सेशन में आप जैसा कि देख रहे हैं कि पुणे में बड़ा बदलाव हुआ है, इलेक्शन हुआ है। इलेक्शन होने के बाद में एक नई ऊर्जा में है ये पुणे, और पुणे चाह रहा है एक नई ऊर्जा, एक नई दिशा, एक नया सोच। सबसे मजेदार है इस इलेक्शन में वो ये है कि इस बार 70% 65 to 70% जो लोग चुन के आए हैं वो नए हैं, वो पहली बार आए हैं, उनके अंदर में अलग सोच, अलग विचार। ऐसे ही आज हमारे साथ में हमारी ताई तेजश्री पावले जी और महेश पावले जी हैं, और आप वार्ड नंबर ताई, सॉरी आपका ये प्रभाग 30 से जीत, नगर होम कॉलोनी, करवे नगर होम कॉलोनी और प्रभाग 30 से जीत के आई हैं। अब तो समझ रहे हैं कि वो 5 साल हैं कि जो इनके सपने हैं, जो उन्होंने हमेशा सोचा होगा कि जीतने के बाद ये सब करना है, या जीतने का भी नाम हटा दीजिए, जो एक बार में तो नेता बने नहीं होंगे, बहुत वक्त लगा होगा, एक मतलब इतने सालों से मन में विचार आता होगा कि समाज में ये बदलाव लाना है, समाज में बदलाव लाना है। अब वो वही हमें जानना है कि इनके मन की बात, इनके क्या क्या है, इनके सपने। ताई नमस्ते, और बहुत बहुत मुबारक हो कि आप जीत के आई हैं जी। ताई, तो सबसे पहला कि सबसे पहला थॉट है, जो सबसे पहला चीज सोचे थे कि आने के साथ, जैसे मोदी जी आए थे तो सबसे पहले स्वच्छ भारत शुरू किए थे, सबसे पहला काम उन्होंने स्वच्छ भारत का लिया था। आपके मन में क्या है ताई, जो आप चाह रहे हैं कि शुरू करना है? होतो जेव्हा आम्ही आमचा प्रभाग फिरलेला आहे, पुणे शहर पाहिलेलं, तेव्हा आम्ही स्वच्छ पुणे हाच विचार मनामध्ये घेऊन नेहमी चाललो होतो की फिरताना आपल्याला आनंदमय वातावरण मिळालं पाहिजे, तिथे निसर्गरम्य वातावरण मिळालं पाहिजे। आणि पुण्यामध्ये ते आधी होतं, पण आता थोडीशी समस्या वाढत चाललेली आहे, जशी ट्रॅफिकची आहे आणि स्वच्छतेची आहे, त्याच्यावर जास्त काम करायचं आहे आम्हाला। मग हेच विजन घेऊन आता आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो होतो। जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते पुण्यामध्ये प्रचंड वाढलेले आहेत। मग स्वच्छतेच्या दृष्टीने आता बाहेरून आपल्याकडे स्टुडंट खूप जास्त प्रमाणात येतात। कर्वेनगर ही आपण शिक्षणासाठी मायभूमी मानलेली आहे, जिथे भरपूर स्टुडंट येतात आणि त्यांच्याकडनंच बऱ्यापैकी ज्या सोयी आहेत त्या व्यवस्थित गेल्यामुळे त्यामुळे ते इथे तिथे कचरा टाकत आहेत।
मग या दृष्टीनेच आम्ही विचार करत आहोत की नागरिकांनाही कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतो. त्यासाठी आम्ही बरेचसे विजन ठेवलेले आहेत स्वच्छतेच्या दृष्टीने की बाबा प्लास्टिक जास्त वापरलं नाही गेलं पाहिजे. याऐवजी आपण घरातूनच पहिल्या पद्धतीने ज्या आपण जुन्या परंपरा आपल्या होत्या की कापडी पिशव्या वापरायच्या आहेत, त्याच्यावर जास्त आम्हाला भर द्यायचा आहे. लोकांमध्ये त्याच्यासाठी जनजागृती करायची आहे आणि वाहतुकीची कोंडी जास्त पद्धतीने होत आहे. म्हणून त्याच्यासाठी बरेचसे विजन आम्ही ठरवलेले आहेत. जसे मेट्रो आहे, तर लोकांनी जास्त पद्धतीने ह्या गोष्टीचा जास्त वापर केला पाहिजे की ज्यामुळे ज्या आपल्या पर्सनल व्हेकल्स आहेत या कमी वापरल्या जातील. त्यामुळे प्रदूषण खूप नियंत्रणात येईल. अशा गोष्टींना जास्त भर द्यायचा आहे. त्यामुळे लोकांपर्यंत आम्हाला या गोष्टीसाठी पोचायचं आहे. आणि निवडणुकीच्या आधी जेव्हा आम्ही जात होतो, लोकांबरोबर चर्चा करत होतो, लोकांच्या समस्या ह्याच आहेत, पण सोल्युशन हे त्यांच्याकडेच आहे ॲक्च्युली. यासाठीच आम्ही त्यांना सांगत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत आणि त्यांना त्या पटतही आहेत. नक्कीच यामध्ये आता पुण्यामध्ये चांगला बदल घडेल ताई. लेकिन हाँ नहीं चांगला ते गढ़ल ते तो मला माहित आहे, पर ताई इसमें एक सच ये भी है कि ऑफ कोर्स कि पीएमसी अपने लेवल पे बहुत काम कर रही है, लेकिन जो लोकल में ही जो जनजागृति की कमी है, जैसे हमने रखा कि स्टूडेंट्स हमारे बाहर से आ रहे हैं, उनके द्वारा भी हो रहा है. लेकिन ताई एक तो बहुत बड़ी समस्या खुद जो लोग रहीवासी हैं, जो यहाँ के हैं, रह रहे हैं, हमने तो उनको ही देखा है कि वो रास्ते पे फेंक रहे हैं. लोग 50 रुपए नहीं देना चाह रहे हैं. स्वच्छ वाले 50-100 रुपए में कचरा जब उठा करके ले जाने के लिए तैयार हैं. लोग 100 रुपए नहीं देना चाह रहे हैं. उन तो कह रहे हैं कि हम गरीब हैं, लेकिन इतनी भी क्या गरीबी कि 100 रुपए हम ना दे सके कचरे के लिए. तो ताई ऐसे तो बहुत सारे लोगों को मतलब एक आइडिया है मुझे कि समाज में ऐसे बहुत सारे लोग हैं यहीं के रहने वाले हैं और वो ऐसा कर रहे हैं. तो उसके लिए क्या करेंगे ताई? ऐसे भी जो लोग मिलेंगे आपको? असे पण लोक आम्हाला बरेच भेटलेले आहेत की ते म्हणतायत की आम्हाला सोयी पुरत नाहीये. असं नाहीये की सोयी आपल्यापर्यंत पूर्ण पुरवल्या जात नाहीयेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतात, पण त्या तुम्ही उपलब्ध व्यवस्थित पद्धतीने करून घेत नाही आहात. जर आपण घरातलाच कचरा जर ओला आहे, सुका आहे, एकत्र केला, तर त्या कचऱ्यामध्ये आपण स्वतःही हात घालत नाही किंवा आपली कुठलीही गोष्ट जर त्यामध्ये पडलेली असेल, आपण करू शकणार आहे का? तर हा विचार त्यांनी जे स्वच्छ संस्थेचे लोक करत आहेत किंवा तेही गरीबच आहेत, ते पण पैसा पाण्यासाठी त्यांचं पोट भरण्यासाठी ते काम करत आहेत. जर आपण आपल्या घरातलाच कचरा वेचताना आपली कुठलीही गोष्ट जर त्यामध्ये पडली तर ती आपण काढू शकत नाहीये. तर हा लोकांनी खरंच विचार केला पाहिजे आणि आपण जिथे पर्यावरणामध्ये कचरा जास्त होतोय त्या ठिकाणी आपण जास्त भर घालत आहोत की आपल्या घरातला कचरा पण जाऊ दे, तिथे पडलेला आहे तर आपणही तिथेच टाकू. पण हे जर आपल्या एक्झॅक्ट आपल्या दारासमोर जर ही गोष्ट घडली तर त्या व्यक्तीला किती त्रास होणार आहे किंवा जर पर्सनली आपल्या दारामध्ये जर टाकलं तर आपल्याला किती त्रास होणार आहे, हा लोकांनी जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. कारण की हा कचरा आपल्याला सतत वाढत जाणार आहे. याचा त्रास हा इतरांना ज्या पद्धतीने होतो त्या फ्युचरमध्ये नवीन पिढीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा फेस करावा लागणार आहे. ताई मेरा सवाल होगा, मैं ऐसे ही बीच में आपको टोकूंगा क्योंकि जहां सवाल बनेगा मेरे को सवाल जानना है, क्योंकि वो मुझे आसानी से नहीं निकल जाने देना है. मुझे अभी इस बात में ताई, उसके बावजूद आपने बोला कि लोग नहीं तैयार होंगे, आपने बोला कि आप उनको समझाएंगे, उसके बावजूद अगर वो नहीं तैयार होते, येस, मैं क्यों बोल रहा हूं, मैं क्लियर बता दूं कि जो नेता लोगों को सबसे ज्यादा प्रेम अपने जनता से रहता है और यही कारण है, सबसे बड़ा परेशानी है कि जब भी कोई फाइन मारने दुकानदार को कोई कचरा फेंका, अगर कोई गया पीएमसी वाला, कोई ट्रैफिक पे पकड़ा गया, तो सबसे पहले कॉर्पोरेटर को ही फोन घुमा देता है वो बंदा. आप तो जानते ही होंगे दादा, ऐसा होता ही है, ये नॉर्मल है. तो क्या उस समय में आप क्या करेंगे फिर? माझं असंच विजन आहे की आता रोडवर जास्तीत जास्त सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण सीसीटीव्ही बसवले पाहिजेत. आणि सीसीटीव्ही मध्ये सगळ्या गोष्टी कॅप्चर होत असतात आणि त्या सुरक्षित आणि चालू अवस्थेत असल्या पाहिजे. याच्यावर जास्त भर असणार आहे आमचा की कुठलीही दुर्घटना नको व्हायला किंवा जो हा कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, तर जे तिथे टाकत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही झालीच पाहिजे. आप गारंटी मतलब इसमें रहा कि कल के डेट में ये नहीं होना चाहिए कि तेजस्वी ताई को किसी ने फोन किया कि दादा बघा आमचे 100-500 रुपए का वो पावती काट रहा है, तो आपने फोन करके क्या ये आप वादा करती हैं? क्योंकि आपने कब, क्योंकि यहाँ पे मैं बार बार इसलिए बोल रहा हूँ क्योंकि यहाँ जो स्ट्रांगनेस चाहिए, क्योंकि नेता पिघल जाता है.
उसको लगता है मेरा कार्यकर्ता है या मेरा देश मेरा जान पहचान का है। यहाँ तो सबको है ना, एक दूसरे से रिलेशन में है, तो वो सोचते हैं कि अरे मेरा रिलेशन का ही है, मैं क्यों ना इसको बचा लूं। तो ऐसे टाइम में ताई क्या हार्ड हिटिंग डिसीजन, मैं आपके मुंह से ये सुनना ही चाहता हूं कि कुछ भी हो जाए, फाइन के मामले में आपका क्या टेक रहेगा? नक्कीच. आता मला एवढंच सांगायचं आहे, मी एकतर आधीच कचरा हा बाहेर टाकत नाही, पण ज्या दिवशी कोणालाही दिसेल की माझ्या परिसरामध्ये की मी स्वतः टाकत आहे, तर त्यांनीही माझ्यावरतीच कारवाई करावी, जी तुमच्यावर मी लागू करणार आहे किंवा प्रशासनावर नुसार हे बसणार आहे तुमच्यावर. मी हे प्रॉमिस करते नक्कीच की कोणीही मला त्या पद्धतीने पकडून दाखवावं, आणि जर तुम्ही पकडले गेलात त्यामध्ये, तर मी तुम्हालाही त्यामध्ये सोडणार नाही. नक्कीच ही गोष्ट तुमच्याकडनंही अपेक्षित आहे की तुम्ही त्यामध्ये मला सहकार्य करावं. हे गोष्ट एकाने होणार नाहीये, तर ही एकजुटीने गोष्ट होणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात असलं पाहिजे. आणि मी एक नगरसेविका म्हणून नाहीये, मी पण एक सेवक म्हणूनच तुमचे आहे, आणि सतत जनजागृती करण्याचं काम मी करणार आहे. आणि हीच गोष्ट मला तुम्ही जे मला विश्वास ठेवून निवडून आणलेला आहे, मग हे विश्वास जो आहे तो जिंकला पाहिजे. यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करणं फार गरजेचं आहे. एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते. नहीं, ये बिल्कुल आपकी बात सही है ताई। क्या होता है, जब हमेशा एक दिमाग में बना हुआ है, भारत में ही हर एक जगह बन गया है कि नेता चुन के आया है, अब ये अपने काम में लग जाएगा, ये अपनी दुनिया में चला जाएगा, ये अपना ही कुछ कर रहा होगा इधर उधर। अब यहीं पे एक चीज होती है कि ये सच्चाई है दादा, सच्चाई से मैं मुंह नहीं मोड़ सकता, क्योंकि कहीं और से नहीं, हम सभी लोग जानते हैं कॉर्पोरेटरों के बारे में क्या क्या कहानी है। कौन कॉर्पोरेटर कभी मतलब कि वो ठेला चलाता था या कोई रिक्शा चलाता था और उसके बाद वो अब लैंड क्रूजर में घूम रहा है, तो वो क्या होता है, ऐसे 5 साल 10 साल में वो कौन सा जादू कर देते हैं कि वो यहां से वहां चले जाते हैं। तो कहीं ना कहीं उनके अंदर में जो वो उनका लोभ है या उनका जो ग्रीड है, मतलब कहीं ना कहीं पुणे के प्रति जो उनका प्रेम है वो कहीं ना कहीं खाली पड़ जाता है। तो वही हमारा मकसद हो रहा है कि ताई आपके मन में कैसे, मतलब जनता आपसे बहुत उम्मीद लगाए हुए हैं, कुछ नए प्रोजेक्ट्स जो आप लाने वाले हैं अपने एरिया में, जैसे हमने स्वच्छता के ऊपर में बात किया, कुछ ऐसी चीजें दादा जो आपने मन में बनाया है, क्योंकि आप बहुत एक्टिव रहे हैं सोशल एक्टिविटी में, तो नेक्स्ट आपका क्या मन है, आपके दिमाग में कौन सा, आपके मन में क्या है? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही गेले 20 वर्ष किल्ले सिंहगड याच्यावरती काम करतोय. तिथं स्वच्छता असेल, पावित्र्य असेल, या सगळ्या विषयामध्ये आम्ही काम केलेलं आहे. तर सिंहगडाची आता एक सिस्टीम आम्ही लावण्यामध्ये आम्हाला 20 वर्षामध्ये यश आलं. की गडावरती प्लॅस्टिक बंदी आहे, गडावरती मांसाहार बंदी आहे, गडावरती स्वच्छता राहिली जाते. हे सगळं आता तिथं आपण सिस्टीम म्हणून व्यवस्थितरित्या करू शकलो 20 वर्षामध्ये. तेच विजन आम्हाला आमच्या प्रभागामध्ये राबवायचं आहे. परंतु हे विजन राबवताना सबका साथ सबका विश्वास हे नरेंद्र मोदीजींनी जो मंत्र दिलेला आहे, तो मंत्र घेऊनच आम्ही काम करतोय. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, जसं तेजश्रीने सांगितलं की आम्ही जनजागृती करून सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही स्वच्छता मोहीम, ही काही पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आम्ही तर करणारच आहोत. ज्यावेळेस आम्ही वारजे कर्वेनगर म्हणून पाहतोय, तर ते एक शैक्षणिक हब आहे. फार मोठ्या प्रमाणावरती ऑल ओव्हर महाराष्ट्रातली मुलं इथं शिक्षणासाठी येतात. त्यामुळे ते वारजे कर्वेनगरकडे बघताना एक वेगळी त्यांची दृष्टी असते. परंतु आपण जर का संपूर्ण वारजे कर्वेनगरमध्ये फिरलो, तर हे पहिलं गाव आहे. त्या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे, वनदेवीची टेकडी आहे, वनदेवीचं मंदिर आहे, आमचे विठ्ठलाचं मंदिर आहे. इथं लोक ही म्हणजे धार्मिक जास्त आहेत, की जी बाबा सगळे भजन गातात किंवा आपली जे संस्कृतीचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते करतात. असं संपूर्ण हे वारजे कर्वेनगर आहे. त्याचबरोबर इथं मंडळांची संख्या मजबूत आहे, की जी मंडळ ही गणेशोत्सव करतात, नवरात्र करतात, दहीहंडी करतात, असे सगळे कल्चरल वातावरण आहे. परंतु हे सगळं होत असताना सुद्धा आपल्याला काही बेसिक गोष्टी आहेत, की मग वनदेवी टेकडी आहे, परंतु ती टेकडीचं सुशोभीकरण आहे का, तर नाही. तिथं झाडं लावतायत पण जगतायत का, नाही. ती उजाड झालेली आहे. आपल्याला वनदेवी टेकडी हिला एक पुनर्वैभव आपल्याला निर्माण करून द्यायचं, हे एक आमच्या विजनमध्ये आहे. दुसरं म्हणजे की एका मार्गावरून गेल्यानंतर त्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व स्टुडंटला आणि आपली जे वारजे कर्वेनगरची जी सगळी लोक आहेत, त्यांना सर्व देवदेवतांचं एक लक्षात आलं पाहिजे, त्यांची स्थळ. त्यामुळे आम्ही असं म्हणलंय की वनदेवी मंदिरापासून ते खाली
छत्रपती राजाराम महाराज पूल हा जो काय मार्ग आहे तो आम्ही भक्ती मार्ग म्हणून म्हणतोय, की त्या भागामधनं जाताना असे काही आम्ही स्पॉट निवडून त्या भागामध्ये असं वेगळ्या पद्धतीचं सुशोभीकरण करणार आहे की जेणेकरून आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन होईल, त्याचबरोबर शक्तिपीठाचं दर्शन होईल, आपल्या देवदेवतांचं दर्शन होईल, अशा पद्धतीने आम्ही तो एक डेव्हलप करायचा विचार आहे. त्यानंतर जे सोसायटी आहेत या सोसायटीमध्ये खूप चांगली लोक राहतात की जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, ज्यांचं शिक्षण उच्च झालेलं आहे, जे समाजासाठी काहीतरी करू शकतात. आमचा जो प्रभाग आहे तो 60-40 आहे. 60% हा पूर्णपणे सोसायटी एरिया आहे आणि 35-40% हा थोडा वस्ती विभागाचा एरिया आहे. तर आम्ही म्हणून काय करणार आहोत, तर आम्ही वस्ती विभाग आणि सोसायटी विभाग यांच्यामधला ब्रिज हे आम्ही होणार आहोत. आम्हाला सोसायटीमधलं एक शिक्षण, सोसायटीमधनं जे काम करणारी लोक आहेत समाजात त्यांना हेरून त्यांना घेऊन जे वस्ती विभागामधलं जे चांगलं टॅलेंटेड लोक आहेत, टॅलेंटेड मुलं आहेत, त्यांच्यावरती काम करायला म्हणून त्यांना आम्ही आणणार आहोत. म्हणजे एक प्रकारचा आम्हाला तो ब्रिज करायचा आहे. कारण समाज हा फक्त सोसायटी वस्ती असं नसतो, तर संपूर्ण एकत्र समाज असतो आणि जोपर्यंत आपण ह्या सगळ्यांना एकत्रित ठेवत नाही तोपर्यंत समाज जागृती पण होऊ शकत नाही आणि समाज बांधून पण होऊ शकत नाही. तर आमचं विजन हे फक्त विकासात्मक नाही, ते धोरणात्मक आहे, ते संस्कृतीचं रक्षण करण्यासाठीचं आहे आणि पुढील अनेक वर्षांचा विचार करून आहे. कारण समाज ज्यावेळेस आपण जगत असतो त्यावेळेस वस्ती विभागातूनच काही ठराविक गोष्टी न मिळाल्यामुळं तिथं गुन्हेगारी वाढते, तिथं व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं, तिथं शिक्षण कमी होतं. परंतु तेच जर का आपल्याच वारजे कर्वेनगरमधल्या काही लोकांनी तिथं लक्ष दिलं तर मला वाटते की ते सगळ्या गोष्टी कमी होतील, संपतील आणि तोच समाज हा पुढं वारजे कर्वेनगरचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून एकत्र येईल. दादा, तब तो मतलब इसके लिए जितनी चीजें आपने बोली हैं तो कुल मिलाकर के एक चीज समझ में आया कि कहीं ना कहीं जमीन पे उतर के बहुत काम करना पड़ेगा. तो दादा, लेकिन मेरा अपना पर्सनल अनुभव, बहुत ही अच्छा अनुभव क्या है कि जमीन पे जब उतरने की बात होती है नेताओं में, हमने देखा है स्वच्छता के लिए भी, आपने जब काम किया होगा सिंहगढ़ में, आपको भी पता है कि स्वच्छता करने में कितना टेंशन होता है. तो अभी भी मैं देखता हूं बहुत सारे नेता जब स्वच्छता के लिए उतरते हैं तो उजला रंग का कुर्ता पहन के आते हैं यहाँ तक, ठीक है, और उनके कुर्ते में ना मतलब स्टार्च इस ढंग से होता है कि हाथ कट सकता है, और उनके कुर्ते में ना जैसे एक ऐसे फोल्ड तक नहीं आता है, इतना सा दाग तक नहीं लगता है. अभी हम आए हैं, हम लोग अभी कचरा उठा के, हमारा ना पूरा 3 बार हमने धोया है, तब हमें समझ में आता है, हाथ बदबू मारता है. तो ये इस टाइप का जो स्वच्छता का जो मिशन चलता है नेता लोगों का, स्पेशली चलता है, आप भी देखते होंगे झाड़ू पकड़ के लोग खड़े हैं, फोटो खिंचा रहे हैं या यूं 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 कर रहे हैं. तो इससे तो आपको भी आइडिया है दादा कि इससे तो नहीं होने वाला, इससे तो सवाल ही नहीं उठता है. तो नेक्स्ट आपको क्या लगता है, कहीं ना कहीं जो पुणे की जनता है इस बार एज ए नेता, आप तो एज ए समाज सेवक आपने खुद ही उठाया है, मुझे जो पर्सनली लगता है कि यही अगर आपका जो आप है अगर वही कंटिन्यू रह गया तो इससे ज्यादा मोटिवेशन लोगों को मिलेगा कि कचरा उठाते वक्त मेरा नेता जो है हमसे ज्यादा मेहनत कर रहा है. आज तक मैंने नहीं देखा, आज तक मैंने, अभी तक मैं बहुत नेता लोगों को के साथ मैंने कचरा उठाने का कार्यक्रम किया है, मैंने देखा है 2-4 होता है, बट कभी ऐसा नहीं देखा. तो कहीं ना कहीं जो पुणे की जनता है वो आपसे कुछ इस लेवल पे एक्सपेक्ट कर सकती है कि जो बिल्कुल ही कि नहीं भाई आप मुझे एकदम नॉर्मल समझो, आप मुझे देखोगे जमीन पे काम करते. क्या ये बात आप मतलब ताई स्पेशली, अब दादा आपको माइनस कर रहे हैं इसलिए क्योंकि मैं ताई से ये बात स्पेशली कि ताई महिला सशक्तिकरण कि कहीं से कम नहीं पड़ना चाहिए, तो क्या ताई आप जमीन पे खुद उतर के हम लोगों के साथ कचरा साफ करेंगे? येस, डेफिनेटली. उस दिन ताई एकदम ऐसा कधी भी नहीं होगा, असं कधीच नाही होणार आहे की बाबा मी तुमच्या बरोबर नसणार आहे. असे कुठलेही मिशन असणार आहे, पहिला मी आणि माझ्या बरोबर माझ्या अनेक सोबती आहेत, ज्या महिला आहेत, त्या नक्कीच त्याच्यामध्ये उतरतील आणि एक चांगला संदेश या समाजामध्ये जाईल. यासाठी आम्ही नेहमीच साथ देणारच तुम्हाला आणि ते कंटिन्यू ठेवणारच आहोत की पुढच्या पिढीपर्यंत पण ही गोष्ट पोचली पाहिजे. स्वच्छतेचं जे महत्व आहे तेही पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत. क्योंकि जब आपके हाथ से कचरा उठेगा तो जाहिर सी बात है अपने आप
लोगों में जो गलत कर रहे हैं, जो कचरा फेंक रहे हैं, उनको जब पता चलेगा कि मेरा नेता आकर के उठा रहा है मेरा कचरा, तब उनको समझ में आएगा कि भाई आज ये उठा रहा है, कल मेरे को फाइन भी मारेगा, ये छोड़ेगा नहीं। तो वो जो एक हार्ड हिटिंग, जैसे शिवाजी महाराज का एक था ना कि जो गलत है वो गलत है, उस पर अगर मतलब शासन लगना चाहिए तो लगना चाहिए। अब मैं बार बार ताई आपको डिस्कंफर्टेबल कर रहा हूं, मुझे पता है कि बार बार आपके मुंह से उल्टी चीजें बुलवा रहा हूं कि आपको फाइन मारना होगा, दंडात्मक कार्रवाई, ये क्लियर जाना चाहिए समाज में कि भाई दंडात्मक कार्रवाई होनी चाहिए। ये बहुत बड़ा मैसेज है, बहुत स्ट्रांग मैसेज है जब आपके मुंह से निकलेगा। और दूसरा, जब आपको काम करते हुए जमीन पे देखेगा, मुझे पूरा 101% भरोसा है की बहुत बड़ा बदलाव आएगा आपके कारण सिर्फ। नक्कीच आम्ही तेच करणार आहोत. आत्ताही जेव्हा आपण घरातला कचरा घंटागाडी येते त्याच्यामध्ये टाकत असतो, जरी मला रोडवर एक रॅपर जरी दिसला तरीही तो मी उचलूनच टाकते, की आजूबाजूला जे आहेत ते फक्त आपल्या घरातला कचरा टाकतायत हे न बघता मी काय करत आहे, मी कुठल्या मोठ्या पदावर आहे यामुळे मी हे करणार नाहीये, हे मी कधीही मनात आणत नाही. आणि त्यांनी मला घरातली व्यक्ती म्हणूनच समजून घ्यायचं आहे. त्या पद्धतीनेच मी काम करत आहे की तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सांगत आहात माझ्यापर्यंत, पण त्याची उत्तरं समाधानकारक शोधण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्यासाठीच मी नेहमी काम करत असते. त्यामुळे हेच माझं धोरण आहे, तेच मी पुढेही पूर्ण कंटिन्यू ठेवणार आहे. करना। ताई अब एक और सवाल इस पे, ये तो हो गया अभी स्वच्छता का हम लोग छोड़ते हैं, इसमें ताई अब एक दूसरा सेक्शन आता है। जैसे कि दादा ने हमें बताया कि 60% जो है सोसाइटी है, 40% जो है वस्ती है। वस्ती में भी क्या हमारे इस इलाके में, दादा आपके इलाके के अंदर में, ताई आपके इलाके के अंदर में कोई वसती गृह है यहाँ पे, कोई ऐसा मतलब जहाँ पे मतलब थोड़ा सा जो लोगों को मतलब कम्युनिटी टॉयलेट में जाना पड़ता है, ऐसा कुछ है क्या यहाँ पे? ऐसा है ना? असे आहेत. तो कम्युनिटी टॉयलेट्स जाना पड़ता, कितने % होंगे दादा वैसे लोग जो कि यहाँ पे 30 मतलब 25%. 25 to 30%, मतलब एक बार 30% इज अ बिग नंबर। ताई अब जब इसकी बात आती है ताई, मेरा अपना मानना है ये जो वसती गृह में टॉयलेट्स के जो हालात हैं बहुत खराब है, अपने पुणे में बहुत खराब है। मैं खुद स्वच्छता का ब्रांड एम्बेसडर हूँ, बड़ा ही खराब लग रहा है पीएमसी के लिए बोलना, बट सच्चाई यही है, मेरे पास में सबूत हैं। बहुत खराब सिचुएशन है ताई। इसके बाद जो टॉयलेट्स हैं अपने, उसमें स्पेशली महिलाओं वाला जो सेक्शन है, बहुत सारे टॉयलेट्स में आपको जान के बड़ी खराब लगेगा कि सिर्फ रात में ही लाइट आती है, दिन में लाइट नहीं होता। उनको लगता है कि दिन में रोशनी आ जा रही है, जबकि टॉयलेट्स में होता नहीं है लाइट। वो क्या होता है, ब्लॉक होते हैं जिसके कारण अंधेरा रहता है। इसके बाद ताई ये सारी परेशानियां मैं आपके सामने क्लियरली रख रहा हूँ ताकि आप इसके बारे में विचार करके मुझे जरूर बताएं। दूसरा एक ताई है कि आप किसी भी टॉयलेट, कम्युनिटी टॉयलेट के बाहर जाइए, दादा ये आपके लिए है, किसी भी कम्युनिटी टॉयलेट के बाहर जाइए आपको वहां पे दारू का बॉटल मिलेगा ही मिलेगा फेंका हुआ। कितनी भी सफाई होगी, रोज वहां पे 10 आदमी जाके दारू पीता है, और लाइट नहीं है। आप इस चीज को माइंड कीजिएगा। कब बहुतों बार पानी की सुविधा नहीं है, बहुत सारे कम्युनिटी टॉयलेट्स ऐसे हैं जो टूटे हुए हैं, जर्जर स्थिति में। तो इसके बारे में आपका क्या आगे का रहेगा? क्या स्पेशली कम्युनिटी टॉयलेट को लेकर के क्या हम लोग एक अलग से काम कर सकते हैं कि प्रॉपर इसका डाटा निकाल करके इसके ऊपर में, क्योंकि हमारी टीम है आपके साथ देने के लिए, आपको इसमें इस चीज में मदद करें, लेकिन भाई कम्युनिटी टॉयलेट का बहुत ही सिचुएशन खराब है। क्या आपने ऐसा कोई टॉयलेट विजिट किया है? तसे आता आम्ही वस्ती भागामध्ये गेलेलो आहोत, लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतच आहेत. बेसिक प्रश्न आहेत, त्यांच्या रोडच्या संदर्भात आहेत, पाण्याच्या संदर्भात आहेत. त्यासाठी आम्ही आता पाण्याच्या संदर्भात होतं तर आम्ही कामही चालू केलेलं आहे की त्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी आम्ही आता मोठ्या इंचच्या लाईनी ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसे ड्रेनेजचे जे प्रश्न आहेत त्यांचे की आधीचे फार जुन्या झालेल्या आहेत, त्या पद्धतीने त्यांना आता चेंजही करून देण्यासाठी आम्ही ऑलरेडी काम चालू केलेलं आहे तिथे. आणि स्वच्छतेचा प्रश्न, स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं की लोकांना तिथे आपल्या रोज वापरायची गोष्ट आहे ती, त्यामुळे लोकांना तेही समजलं पाहिजे की आपण त्याचा वापर आपल्या घरातलं टॉयलेट जे आहे ज्या पद्धतीने आपण व्यवस्थित वापरत आहोत ही गोष्ट नहीं था। यहाँ पे मैसेज का बात नहीं है, यहाँ पे ये नहीं है कि वो वापरेंगे आप उनको। यहाँ दिक्कत क्या हो रही है कि वहाँ व्यवस्था जो चाहिए जिस ढंग से, वो पीएमसी का भी व्यवस्था जो चाहिए वो सही से नहीं पहुंच पा रहा है। तो क्या इसके ऊपर में ताई हमारा भी एक सजेशन यही, आप पीएमसी की जो व्यवस्था है वो सही नहीं पहुंच रही है। जैसे लाइट है,
लाइट ही नहीं है, दिन में लाइट नहीं है, वो कह रहे हैं लाइट नहीं है, ठीक है सोलर करवा लेते हैं। तो कुछ नई चीजें अगर हम लोग उसमें जोड़ें तभी, क्योंकि ये तो उनको पता है कि भाई उनको ही ध्यान रखना है, लेकिन मेरा ये कहना है कि इसके विपरीत जाकर के हर एक टॉयलेट के लिए एक सुपरवाइजर पीएमसी अलॉट करती है। अगर उस सुपरवाइजर को आपके अंडर में, आप अपने एरिया के सुपरवाइजर को अगर आप अपने अंडर में लेते हैं तो एक बहुत बड़ा चेंज हो जाएगा। एवरीडे अगर उसका अपडेट आपके पास में आ रहा है कि भाई आप टॉयलेट साफ करोगे, उसके बाद आप अपडेट हमें भेजोगे कि वी हैव क्लीन, मतलब जो भी आम्ही क्लीन करून घेतला है। तो इस ढंग की जो चीजें हैं, कुछ नए सोच के साथ भाई अगर हम कम्युनिटी टॉयलेट पे काम करेंगे तभी उसका रिझल्ट बहुत अच्छा आएगा। यह जे आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय आणि बहुतेक तुम्ही त्याचं उत्तरही नाही, चांगल्या पद्धतीने मी जर्नलिस्ट नाही ताई, मी जर्नलिस्ट नाही की मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही। मी सोशल ऍक्टिव्हिस्ट, मी क्रांतिकारी आहे। मला माझ्या काय काम आहे की जेव्हा मला असं वाटलं की तुम्ही कम्युनिटी टॉयलेट मध्ये बोलत आहे, तुम्ही जेव्हा सांगितलं ना की त्यांचं काम आहे, तो मला असं वाटलं की ठीक आहे, मी जर्नलिस्ट होतो, तुम्ही तुम्हाला सुनेला ते बरोबर आहे। नाही, मी काम करतो, मी तुमच्या सोबत काम करणार पुढे। तुम्हाला काय वाटतं मी बोलू शकतो, ते इंटरव्यू नाही, ते एक मतलब क्या बोलेंगे, हम लोग बात कर रहे हैं ताई, हम एकदम बाय बयान की तरह हम लोग बात कर रहे हैं जी। मी त्याच्यावरच येणार होते जी। की आता आपण टॉयलेट बद्दल जे प्रश्न आपण तुम्ही हे सांगितलेला आहे की प्रश्न, आणि हा खूप मोठी समस्या आहे ऍक्च्युली ही, पण लाईटचा जो प्रश्न आहे त्या बाबतीत आम्ही नक्की सर्वे करणार आहोत की कुठे कुठे आपल्या प्रभागामध्ये या गोष्टींसाठी लोकांना नीड आहे आपल्याला, मग त्याच्या पद्धतीने आम्ही तिथेही लाईट व्यवस्थित असावी आणि ती 24 तास व्यवस्थित सगळ्यांना उपयोग होईल अशा पद्धतीनेच असणार आहे। आणि स्वच्छतेचा प्रश्न असेल तर तिथे आम्ही नक्कीच एखादा व्यक्ती ठेवू की बाबा त्यांनी सगळं तिथे मॅनेज व्यवस्थित पद्धतीने हे झालं पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये, आणि त्यालाही म्हणजे त्याच्या गोष्टीचं मानधन पण आम्ही त्यांना या गोष्टीने की बाबा रोजगारही तिथे व्यवस्थित मिळेल। आणि दारूच्या बॉटल ज्या तिथे वो दादा का डिपार्टमेंट आप कैसे संभालेंगे दादा, कैसे, इसका उसका जवाब मैं ताई से नहीं लूंगा, आप इसको कैसे हैंडल करेंगे, ये तो थोड़ा स्ट्रॉन्ग एक्शन वाली बात है। त्या विषयामध्ये जनजागृती तेवढीच महत्त्वाची, आणि दुसरं म्हणजे काही ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्यावे लागतील पोलिसांच्या मदतीने, कारण ते पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हातातला विषय नाही। तिथं आपल्याला थोडंसं पोलिसी कारवाई करून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, त्याच्यावरती आमचं काम चाललेलं आहे। असं नाही आहे की त्याचं उत्तर आत्ता मी तुम्हाला देऊ शकतो, त्याच्यावरती नक्की आपण विचार करतोय की नक्की ह्या सगळ्या विषयामध्ये आपण काय करायचं। तर पहिलं बेसिक विषय असा आहे की ती जे टॉयलेट्स आत्ता आहेत अवेलेबल, ते एकतर आपल्याला थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी आणता येईल का आपल्याला, ते आपण पाहतोय। त्याच्यामधलं एक थोडंसं आमचं एक रिसर्च चालू आहे। दुसरं म्हणजे आत्ता अडचण अशी आहे की टॉयलेटसाठी म्हणून जागा भेटत नाही, ती वस्ती विभागात असेल किंवा सोसायटीच्या समोर असेल किंवा सार्वजनिक जागा, त्या जागेच्या इथं टॉयलेट्स होऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि ते वास्तव आहे की बाबा तिथं ती घाण होणार, तिथं लोक येणार, चुकीची लोक येणार, आणि मग ते सगळं जे आहे ते चित्र समोर असल्यामुळं लोक त्याला म्हणतात की इथं आमच्या इथं ते नको। त्यामुळं आपल्याला बेसिक प्रॉब्लेम आहे की आपल्याला जागा मिळत नाही नवीन टॉयलेट्स करण्यासाठी, हा बेसिक प्रॉब्लेम आहे। आणि सेकंड प्रॉब्लेम असा आहे की आत्ता जे आहेत ते खूप वर्षापूर्वीचे टॉयलेट्स आहेत, परंतु ते रिनोव्हेशन त्यांचं झालं पाहिजे आणि ते एक वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे। तिथं गेल्यानंतर समोरच्याला आनंद झाला पाहिजे, कारण जर का टॉयलेट स्वच्छ असेल तरच समाजामध्ये सुद्धा एक प्रकारचं चैतन्य असतं, समाधान असतं। हे आपण अनुभवतो वेगवेगळ्या ठिकाणी। जसं आपण जर का एअरपोर्टला गेलो, तिथलं टॉयलेट्स तर आपण का नाही आपल्या इथं करू शकतो। हे जे विजन आहे, हे विजन आम्ही नक्कीच ठेवलेलं आहे, परंतु हे सगळं होत असताना आपल्याला काही तांत्रिक गोष्टी सुद्धा बघाव्या लागतील, त्या बजेटमध्ये बसतील असं सुद्धा बघावं लागतं। त्यामुळे हे सगळं ताळतंत्र जे आहे ते एका पेपरवरती आणून धोरणात्मक निर्णय घेता येईल अशा पद्धतीने आम्ही नक्की पुढे काम करू। दादा, तो फिर एक चीज आप लोगों से ये इस चीज को उम्मीद लेके चले कि आने वाले टाइम में स्वच्छता तो है, ये तो जमीन को तक है, लेकिन जो टॉयलेट्स स्पेशली जो महिलाओं के लिए टॉयलेट, लेडीज टॉयलेट, क्योंकि दादा मैं बता दूं महिलाओं के जो टॉयलेट्स हैं उसको लेकर के बहुत परेशान है। हम सच्चाई ये है कि 75-77 साल हो गए देश के गणतंत्र को, लेकिन आज भी हमारी महिलाओं के लिए टॉयलेट, सच्चाई यही है
कोई भी टॉयलेट है उस मतलब लोकल जो टॉयलेट्स होते हैं उसमें हमारी महिला माता बहन जा ही नहीं सकती, अगर नहीं तो 2-4 बीमारी लेकर के आएंगे, इतनी वो गंदा सिस्टम है। तो कम से कम दादा इसको लेकर के अगर आप शुरू से ही आगे बढ़े, जैसे आपने बोला कि पेपर वर्क करेंगे, तांत्रिक जो भी है, तो क्या इसको आपके पहले कुछ फेज में इसको लेकर के चलेंगे आप? शुरू के 6 महीने या 3 महीने का जो आपने बनाया होगा एक करिकुलम की, इस पहले हम किस चीज पे काम करेंगे, तो क्या उसमें सबसे सर्वप्रथम हम लोग कम्युनिटी टॉयलेट्स ले सकते हैं? पहिले काही गोष्टी ठरवलेल्या आहेतच. हां. त्याच्यामध्ये बेसिक विषय आहे ते ड्रेनेज लाईन. ते- आमच्या इथं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो आहे तो ड्रेनेज लाईनचा आहे सध्या. कारण 20-20, 25-25 वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन झालेल्या आहेत आणि तेव्हा सगळी बैठी घरं होती, परंतु तीच घरं आता वाढलेली आहेत, सोसायट्या झालेल्या आहेत, परंतु ते ड्रेनेज लाईन काही बदललेल्या नाहीत. त्यामुळे पहिली आपल्याला जी गरज आहे ती आहे ड्रेनेज लाईनची. कारण त्या ड्रेनेज लाईन तुंबल्या तर जास्तीत जास्त आरोग्य हे धोक्यात येते. त्यामुळे ड्रेनेज लाईन आपल्याला मस्ट आहे. त्या विषयावर आम्ही पहिलं सुरुवातीचं काम करणार आहोत. परंतु तुम्ही जे म्हणताय ते खरंच आवश्यक गोष्ट आहे. सार्वजनिक शौचालय हे एक चांगल्या पद्धतीचं झालंच पाहिजे. त्याला आपण टेक्नॉलॉजीची साथ नक्की घेणार आहोत. आपण काहीतरी वेगळं विचार करतोय की नक्की आपण ह्याच्यात काय मार्ग काढला पाहिजे. कारण तुम्ही जे महिलांची सुरक्षितता आणि महिलांचं जे टॉयलेट्स आहे त्या बाबतीत आम्ही विचार करतोच आहे. म्हणजे फक्त ते ऑन पेपर घेऊन त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल या विषयावर आता थोडंसं आपण बसून करू. पण आत्ता तरी लगेचच्या लगेच त्याचं उत्तर नक्कीच नाही आहे की बाबा म्हणजे मी तुम्हाला आता सांगणार आणि ते जादूची कांडी फिरून ते तसं काय ते होणारा तो विषय नाही आहे. त्यामुळे थोडीशी जागा ॲक्विजिशन, त्यानंतर त्याच्यावरती काम करणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. कारण लोकांनी आम्हाला निवडून दिले, लोकांना काय पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर का लोकांना तिथल्या समाजाला जर का तिथं टॉयलेट नको असेल, सार्वजनिक शौचालय, तर आम्ही किती म्हटलं तरी ते आम्ही करू शकणार नाही. त्यामुळे शेवटी लोकशाही आहे, आम्हाला सगळ्यांना विचारात घेऊन काही गोष्टी कराव्या लागतील. काही नवीन ठिकाणी आपल्याला टॉयलेट्स, सार्वजनिक शौचालय उभारावं लागतील आणि हे सगळं होताना एक सिस्टीम रन करावी लागेल. तिथं असणारा अटेंडर जो आहे तो ते सगळं व्यवस्थित पाहिजे. तुम्ही जसं म्हणले की बाबा तो रोजच्या रोज आपल्याला अपडेट देईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडंसं बसून करतो. मेरा सवाल है, बहुत इंपॉर्टेंट सवाल है, आपने एक बात बोली जो उसी को मैं कंटिन्यू करना चाहूंगा. बहुत इंपॉर्टेंट सवाल है आपने बोला अभी कि लोकल लोगों डेमोक्रेसी है, तो डेमोक्रेसी जहां सुख है डेमोक्रेसी दुख भी तो है हमारे लिए. यही तो दुख है, इस डेमोक्रेसी का दुख यही है दादा कि आप जैसे एक हर एक प्रभाग के लिए हमारा एक विजन है कि हर एक प्रभाग का अपना खुद का कचरे का प्रकल्प होना चाहिए. अभी जैसे पुणे को 15 डिवीजन में बांटा गया है, 15 वार्ड ऑफिस में बांटा गया है, लेकिन जब चुनाव हो रहा है तो 41 वार्ड्स बना करके उन्होंने प्रभाग बना के चुनाव किया. अब हमें भी लगता है कि जैसे हर एक प्रभाग में हमें फील्ड चाहिए, हमें हॉस्पिटल चाहिए, वैसे ही हमारे पास में हर एक प्रभाग में कचरे का एक पूरा प्रकल्प होना चाहिए. एक छोटा प्रकल्प ऐसा होना चाहिए जो उसी प्रभाग के सारे कचरे को विलेवाट लगाए. उनका प्रभाग का कचरा मतलब जो है कहीं और नहीं जाना चाहिए. मुझे लगता है कुछ कुछ हमारे कॉर्पोरेटर से हमारी लास्ट जब बात हो रही थी तो 2-3 ऐसे हैं जिनके मन में ये विचार लेकर के चल रहे हैं कि नहीं मैं अपने प्रभाग में ये जरूर इस पर लाऊंगा. और दादा मुझे ऐसा लगता है मतलब ताई कि एक कचरे का जो प्रकल्प है इसके लिए भी अगर आप विचार करें ताई तो बहुत ही सुंदर होगा कि आपका पूरा कचरा यहीं पे आ रहा है, एक जगह पे ही आ रहा है स्पेशली सूखा हुआ, और यहीं से अगर वो उसको सही किया जाए. लेकिन जब ऐसा होता है दादा, जब भी कोई कचरे का प्रकल्प बनता है, हमारे गांव में भी हमने देखा वो बना हुआ था, बाद में उसको आकर के बन रहा था, सब कुछ हो रहा था, तब किसी ने कुछ नहीं बोला, चलने लगा तब भी कुछ नहीं बोला. जब थोड़ा वक्त आया उसके बाद में लोकल लोग आकर के जो भी हैं उन्होंने आकर के वो बंद करवा दिया. अब उन्होंने बोला हम मला नको हवा यहाँ, लेकिन मला नको हवा से खत्म नहीं हो जाती ना. जरूरत उसके कचरे प्रकल्प की है इस देश को. पुणे को कचरे के प्रकल्प की जरूरत है, उस प्रभाग हर एक प्रभाग को कचरे के प्रकल्प की जरूरत, लेकिन आदमी को तो नहीं चाहिए वो. तो क्या जब ऐसे स्ट्रॉन्ग डिसीजंस, आपको भी पता है सिंगड़ पे पार्टी जाकर के पार्टी करने वाला को तो पार्टी करने का मन है, लेकिन आपको जब उनको रोकना है तो बहुत टफनेस के साथ रोकना पड़ा होगा. तो कचरे का जो प्रकल्प है दादा, जब ऐसे सिच्युएशन आएंगे तो कैसे डील करेंगे आप? प्रभागामध्ये कचऱ्याचा प्रकल्प करायचा आमच्या डॉक्टरमध्ये विचार आहे, आमच्या विजनमध्ये आहे. सेकंडली आम्ही जो प्रकल्प बघितलेले आहेत
आम्ही प्रकल्पांना काही व्हिजिट सुद्धा केलेले आहे की लोकांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो की त्या कचऱ्याचं जे विघटन होणार आहे तो जो प्रकल्प चालणार आहे त्याच्यातनं वास येणार, स्मेल येणार. तर आम्ही अशा प्रकल्पांना व्हिजिट केलेली की ज्याचा स्मेल हा त्या दरवाजाच्या बाहेर पण येत नाही. आम्ही व्हिजिट केलेले आहेत बिबेवाडी साईडला. त्याच्यामुळं तो एक प्रकल्प आमच्या विजनमध्ये 100% आहे, तो आम्हाला करायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत. हे आमच्या प्रभागाचा कचरा आमच्या प्रभागातच संपूर्णपणे विघटन होईल यासाठी आम्ही कटिबद्ध असू, मी कटिबद्ध असू म्हणतो. आणि दुसरं म्हणजे कालच आम्ही स्वच्छच्या टीमबरोबर एकत्रित बसलो होतो आणि आम्ही परत तिथंच येतो की शेवटी नागरी शिस्त महत्त्वाची. लोकशाही ही सुदृढ ज्यावेळेस होती ज्यावेळेस लोक जागृती होती त्यावेळेस. आणि मला असं वाटतं की जर का प्रत्येकाने ठरवलं की माझा कचरा मी विघटन करेल तर खूप मोठा अडचणच दूर होईल. तर त्याच्यामध्ये आम्ही ठराविक काही सोसायट्या निवडतोय. त्या सोसायट्यांमध्ये आम्ही स्वतः जाऊन त्याच्यावरती लेक्चर घेणार आहोत की तुमच्या इथे तुमच्या सोसायटीचा कचरा हा तुमच्या सोसायटीमध्येच विघटन होईल, तर कचऱ्याचा प्रकल्प हा तुमच्या सोसायटीमध्येच करा, त्याची जागा उपलब्ध करून द्या. त्याची प्रक्रिया करण्याची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. आम्ही तिथे NGO स्थापन करू, ते NGOच्या माध्यमातून तिथं काम होईल. हे सगळं आमचं आता काल बोलणं झालेलं आहे. आत्ता अख्ख्या प्रभागामध्ये 1 ते 2 सोसायटींमध्ये हा प्रकल्प चालू आहे. हां, तर ते आता आपण ते वाढवतोय. जर का सोसायट्यांमधनं हे चालू झालं तर जर का सोसायट्यांचा कचराच बाहेर आला नाही तर खूप मोठं काम आपण करू असं मला वाटतंय. तर त्याच्यामुळं त्या विषयावर 2 वे आम्ही चालतोय. एकतर सोसायट्यांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त तिथंच त्यांचा तो प्लॅन तयार होईल आणि सेकंडली आपला असा एक प्लॅन तयार होईल की जिथं ह्या सगळ्या गोष्टी होतील. याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सांगतो, आम्ही कालच एक डिसिजन घेतला. काल डिसिजन घेऊन आम्ही तो वॉर्ड ऑफिसर असेल, उपायुक्त असेल त्यांच्याशी चर्चा करून हा विषय आम्ही काही दिवसात संपवतोय. पहिला म्हणजे आपण जे देवदेवतांना आपण हार घालतो, फुलं वाहतो, ते निर्माल्य जे ते निर्माल्य आत्ता अशी व्यवस्था नाही आहे की ते दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकावं. तर ते मन मारून मनात इच्छा नसताना सुद्धा आम्ही ते कचऱ्यात टाकतो. तर त्याच्यावरती आता आम्ही पर्याय काढलाय की महिन्यातून 2 दिवस स्वच्छची जी कचरा उचलणारी जी गाडी आहे त्यांच्याबरोबर अजून एक आम्ही हे देतोय की जेणेकरून सगळा निर्माल्य हे त्याच्यातच टाकतील त्या बकेटमध्ये. आणि ते संपूर्ण एकत्रीकरण करून एक NGO आम्ही बघतोय की ती NGO या सगळ्या निर्माल्यातून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतील. उदबत्ती तयार करतील, धूप तयार करतील, खत तयार करतील. तर त्या NGO बरोबर आम्ही टाईप करून आपल्या प्रभागातलं सर्व निर्माल्य हे आपण दर महिन्यातून 2दा हे आपण त्यांना देणार आहोत. म्हणजे ती एक पूजेची पावित्र्याची जी भावना आहे ते आम्ही तिथपर्यंत नेतो. अब हुआ हिंदुत्व वाला जो गेम हुआ था दादा, बहुत बढ़िया, बहुत सुंदर. अभी दादा आपकी बातों से इतना मजा आया और उसका नाम हम दे देते हैं आपको, क्योंकि दादा अभी आपले गणपति, जब गणपति थे तो हम लोगों ने एक कार्यक्रम किया था आपले गणपति स्वच्छ गणपति. हमने क्या किया, धनकौड़ी क्षेत्रीय कार्यालय के अंदर में जितने भी गणपति मंडल थे सबों की मीटिंग ली, सबको बुलाया, सबके साथ में मिलके हमने उनके साथ मिलकर के सभी मंडलों के साथ में एक प्लान बनाया कि धनकौड़ी क्षेत्रीय कार्यालय की तरफ से हर रोज एक निर्माल्य रथ उनके पास जाएगा. आपका जो भी निर्माल्य है उसमें डालिए और उनको एक निर्माल्य का बकेट भी दिया. ये पूरा जो है हमारी यहाँ के असिस्टेंट कमिश्नर जो है सुरेखा बनके मैडम, वो हम लोग मिलकर के हमने मिलकर साथ में प्लान किया और बहुत सक्सेसफुली उसको चलाया. तो निर्माल्य रथ जो है दादा कॉन्सेप्ट मुझे बड़ा आपका सुन करके वो लगा कि यार ये बहुत सुंदर है. और ये जो आपने बोला है मेरे हिसाब से इस वीडियो के मार्फत से मैं स्पेशली बोलना चाहूँगा कि मेरा टारगेट ये होगा कि यही चीज़ जो है हर एक प्रभाग में फैले. ये जो चीज़ है ये हर एक प्रभाग में फैले कि निर्माल्य के लिए व्यवस्था बहुत जरूरी है, क्योंकि निर्माल्य जो है वो सबसे ज़्यादा गंदा हमारे नदियों में फेंका जाता है. सबसे ज़्यादा दिक्कत वही दिक्कत है ना दादा, कि सबसे ज़्यादा फेंकने के लिए जगह नहीं है, फेंकने के लिए जगह नहीं है. उस समय इतना खराब लग रहा होता है, एज ए हिंदू इतना खराब लग रहा होता है कि क्या कर रहे हैं हम, नदी में फेंक रहे हैं, अपनी माँ को गंदा कर रहे हैं, या इधर फेंक रहे हैं तो हमारे से मूर्ति नहीं फेंकी जा रही. बहुत ही वो कसमकस वाली चीज है. आपण ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जातो ना, हां, बाहेरच्या देशांमध्ये असं नसतं लिहिलेलं की इथं थुंकू नका. हां. बाहेरच्या देशांमध्ये असं असतं की इथं थुंका. आणि आपल्याला
पर्याय द्यायला लागतील, हा. आपल्याला व्यवस्था उभी करायला लागेल. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करू शकतो. बहुत सुंदर दादा, आप लोगों से बात करके बहुत अच्छा लग रहा है। जाते जाते कुछ एक दो और चीजें हैं जो मैं आप लोगों से विजन जानना चाहूंगा, स्पेशली ताई आपसे। महिलाओं के लिए क्या विचार है आपके मन में? महिलाओं को लेकर के क्या बड़ा काम करने वाले हैं, क्योंकि आपका बहुत लोगों महिलाओं से जुड़ाव होगा, इतना बड़ी टीम होगी आपकी, जरूर बनते बनते वो बनती है, तो महिलाओं को लेकर के आपके मन में क्या चल रहा है? जेव्हा मी महिलांबरोबर संभाषण करते, त्यांच्याशी बोलत असते, तेव्हा ते एक मैत्रीण म्हणूनच मला सगळ्या गोष्टी सांगत असतात. इव्हन घरातल्या आहेत, की बाबा मला अशी अडचण आहे. आता बराचसा याच्यामधला वर्ग आहे जो एज्युकेटेड आहे, पण लहान मुलं आहेत घरात, वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळे त्यांना बाहेर निघता येत नाही घरातून. त्यांना त्यांचं शिक्षण आहे ते योग्य ठिकाणी वापरता येत नाहीये. तर मला त्यांच्यासाठीच असं प्रशिक्षण केंद्र उभारायचं आहे की ते आपल्या प्रभागामध्ये घरापासून जवळच असेल, तिथे ते त्यांचं एज्युकेशन चांगल्या पद्धतीने वापरू शकतील आणि घरातूनच ते काम करू शकतील, ज्याच्यामुळे ते स्वतःही सक्षम होतील आणि घरालाही त्यांचा चांगल्या पद्धतीने आधार लाभू शकेल. यावर जास्त काम करायचं आहे मला. आणि महिलांचं संघटन अशा पद्धतीने करायचं आहे की महिला या कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत, त्या पुरुषांबरोबर बरोबर नाही, पुढे आहे, हा, पुढे आहे. त्या पुढे आहेत. आम्ही खूप मागे पडलो, आम्ही मागे आहे. पण महिलांमध्ये जी कॅपॅसिटी आहे ती आपल्याला त्यांना फक्त जाणून द्यायची आहे की नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता आणि तेवढ्या सक्षमपणे तुम्ही घरही सांभाळू शकता. त्या पद्धतीने मला माझं उदाहरण देऊन पण सांगायचं आहे की आता जरी मी घराबाहेर पडली आहे, मी एक स्वतः BSc केमिस्ट्री शिकली आहे, नंतर ॲबॅकसमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. मग मी माझं घर सांभाळता सांभाळता क्लासेस घेऊन पुढचीही पिढी घडवत आहे. आणि आता नगरसेविका म्हणून मला समाजातही चांगलं काम करता येते. त्यामुळे मला ह्याच संदेश पोहोचवायचा आहे की जर मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत आहात, आणि तुम्हाला मी सोबती घेऊनच जाणार आहे सगळीकडे. त्यामुळे एक चांगला संदेश नक्की समाजामध्ये जाईल आणि पुढची पिढी ही छान पद्धतीने घडू शकेल, एवढं मला वाटतं. पहले तो मुबारक हो पुणे, आपको एक पोस्ट ग्रेजुएट कॉर्पोरेटर भी मिले हैं, अभी जस्ट पता चला है हमें कि बहुत खुशी हो रही है कि पोस्ट ग्रेजुएट हैं आप। अच्छा, बड़ा अच्छा लगा। और एक चीज, आप थोड़ा एक पर्सनल एक सवाल है, दो डबल इंजन लोग बोलते हैं, यहाँ तो आप दोनों डबल इंजन, तो क्या मतलब आप दोनों का एज ए होता है ना, वो कहाँ पे वो एकदम दोनों एकदम पूरी तरीके से लग गए हैं, या क्या वो बैलेंस कैसे करते हैं पर्सनल लाइफ को और ये वर्किंग लाइफ को? अभी तो मतलब शुरू ही हो रहा है, ऑफ कोर्स कहीं ना कहीं शुरू हो गया है, इलेक्शन के टाइम में भी आप बहुत दौड़ भाग हुआ होगा, लेकिन कैसे उस स्ट्रेस को या कैसे हैंडल करते हैं? पहले जैसा जीवन है? आपकी शादी हुए कितने साल हुए दादा? 11 साल। 10 साल पहले जो निवांतता, जो प्रेम, जो कि अच्छा ठीक है, मतलब एक होता है ना, अभी वो उसके बारे में मतलब कि क्या वो अभी रह पाता है, या वो उसको कैसे कोप अप करेंगे आप अपने जीवन में? ॲक्च्युली माझ्या घरामध्ये सर्वात मोठं सपोर्ट सिस्टम माझ्या मदर इन लॉ आहेत, ज्या माझी मुलं फार लहान आहेत, त्याची एक 4th स्टँडर्डला एक 1st स्टँडर्डला आहे, पण त्या पूर्णपणे तिथे घर व्यवस्थित पद्धतीने सांभाळत आहेत. हा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे ॲक्च्युली. आणि आता मला जेव्हा बाहेर पडायचं आहे, समाजामध्ये मला कामं करायची आहेत, तेव्हा सतत लोकांना मी समोर दिसली पाहिजे, त्यांना त्यांचे प्रश्न मांडता आले पाहिजेत, माझ्याकडे येऊन किंवा ह्यांच्याकडे येऊन मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, आणि ते आता होतच आहे आमच्याकडून त्या गोष्टी. आता जेव्हा हे कुठल्याही मीटिंग किंवा बाहेर असतील कुठल्याही कामासाठी, पण मी त्यांच्याशी संवाद छान पद्धतीने करू शकते. म्हणजे वन टाइम त्यांना दोन्ही लोक अवेलेबल होत आहेत की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय दोन्ही माध्यमातून, की बाबा तू महिलांना यायचं असेल तर माझ्यापर्यंत येऊ शकतील. किंवा पर्सनल लाइफ कितना डिस्टर्ब हुआ है, मैं तो ये भी जानना है कि कितना सैक्रिफाइस तो पता चले, ये सैक्रिफाइस क्या गया है? अगर इस कदम को आपने आगे बढ़ाया है एज ए मतलब कपल, आप आगे बढ़े हैं इस लाइन में, तो सैक्रिफाइस पीछे क्या छूट रहा है? पीछे कुछ छूट रहा है या नहीं छूट रहा? ऐसे एज ए ह्यूमन इमोशन में पूछना चाहता हूँ, ऐसा लगता है कि या कि कुछ आहे. ॲक्च्युली माझी मुलं जरी लहान असली तरी सुद्धा ते एवढे अंडरस्टँडेबल आहेत आता, की आपली आई आणि बाबा दोन्हीही बाहेर पडत आहेत, पण ते त्या पद्धतीने आता स्वतःची स्टडी स्वतः करत आहेत आणि आम्हाला ते सपोर्ट करतायत की तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बाहेर कामं करा, लोकांशी भेटा.
पण ते त्या छान पद्धतीने, फक्त तेवढंच आहे की आम्हाला त्यांना वेळ देता येत नाहीये जेवढा आधी आम्ही देत होतो, तेवढा आम्हाला त्यांना वेळ देता येत नाही. इव्हन आता स्कूलमधून आल्यानंतरही ते झोपलेले असतात थोड्या वेळ. त्या टायमामध्ये जर आमचं जाणं झालं तर आमचं भेटणं होत नाहीये. आणि जरी रात्रीचा कुठला टायमिंग असेल तर 11 वाजेपर्यंत परत ते जेवून झोपलेले असतात आणि फक्त भेट होते ती मॉर्निंगलाच होते. अशा थोड्या गोष्टी होत आहेत, पण ती मुलंही अंडरस्टँडेबल आहेत आणि ती मैं सपोर्ट करतायत ये मैंने आम्हाला. स्पेशली इसलिए पूछा कि मानवीय इमोशन जो है ये बहुत इंपॉर्टेंट है। कहीं ना कहीं समाज सेवा में सबसे बड़ी चीज जो होती है वो जो पीछे छोड़ देते हैं हम। जैसे मैं यहाँ बैठ करके आपसे बात कर रहा हूँ, मेरा बिजनेस है, वैसे होटल का बिजनेस है मेरा, तो जाहिर सी बात है उस बिजनेस को छोड़ के ही मैं यहाँ बैठा हूँ। मेरे लिए वो बहुत इंपॉर्टेंट है। मैं तो सिंगल हूँ, तो मेरे लिए वो बिजनेस ही सब कुछ है। जैसे मैं गया पूरे दिन वहां पे था, मैं समाज के लिए काम कर रहा हूँ, तो जो पीछे हम छोड़ देते हैं, जैसे मुझे लगता है मैं क्या छोड़ के बैठा हूँ, तो मेरा बिजनेस, मेरा मेरा परिवार को टाइम नहीं, बिल्कुल नहीं दे पाते हैं। तो इसलिए मैं चाहता हूं कि एक मानवीय भाव आपका जानने की कोशिश करना चाह रहा था। दादा, आप स्ट्रांग होकर के यही हो गया, आप अपने मुंह से बोले नहीं कि दर्द क्या है, आपको भी रखना चाहिए था कि नहीं मैं भी, जैसे ताई ने जो बात रखी कि हाँ मैं मिस करती हूँ कि इस काम के दौरान ये सब छूटता है, ये मुझे जानना है, ये मुझे एक होता है ना, एक फीलिंग मुझे समझना था आपका। अच्छा, एक आखिरी चीज दादा, याच्यामध्ये काय आहे की काही गोष्टी या ठरवाव्या लागतात आणि जोपर्यंत आपण समर्पण, त्याग हे जोपर्यंत आपण कृतीमध्ये आणू शकत नाही तोपर्यंत ते मला वाटत नाही की काम होईल. आणि ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो संपूर्ण, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर का उतरले नसते तर स्वराज्य उभं राहिलं असतं. त्याच पद्धतीने आम्ही जर का 20 वर्षांपूर्वी आमचे गुरु होते ज्ञानेश पुरंदर, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून. त्यावेळेस पण आम्ही आमच्या बरोबरची जी युवक होते, जे युथ होते, ते बघत होतो पार्ट्या करतायत, फिरतायत, परंतु आम्ही सिंहगडावर जाऊन काम करायचो. आजही परिस्थिती तशीच आहे. आमच्या एजची अनेक मुलं, लोक हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, एन्जॉयमेंट चालू आहे, सगळीकडे चालू आहे, ते त्यांचं आयुष्य आहे ते. परंतु आपल्याला कधी कधी वाटतं त्यांच्याकडे बघून, पण ज्यावेळेस आपण आपला विचार करतो नाही आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात, आपण म्हणतो की बाबा भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान हवे. तो जो इतिहास आहे त्या इतिहासातून आम्ही पुढे आलेली माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, क्रांतिकारक यांचं वाचन, यांचा इतिहास, याचे धडे घेत घेत आम्ही समाजकारणात आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला नक्कीच त्याग, समर्पण ह्या मूल्यांची माहिती आहे. हे मूल्य नक्की काय आहेत हे माहिती आहे. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणताय परिवाराच्या, 100% ते दुःख आहे. त्यामुळे घरी गेल्यानंतर मुलं विचारत असतात इतक्या वेळ कुठं होते, भांडतात, रुसतात, त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये जास्त झालेले आहेत इलेक्शनवर. परंतु हे सगळं कधी ना कधीतरी त्यांनाही लक्षात येईल. आता त्यांचं वय खूप लहान आहे, काही गोष्टी त्यांना समजत नाही. जसे जसे मोठे होते त्यांना कळ किंवा आपली आई वडील हे समाजासाठी एक काम करतायत आणि त्यांच्यासमोर जर का मला आदर्श निर्माण करायचा असेल तर आम्ही जो वेळ देतोय तो वेळ सत्कारणी लागत, समाज म्हणून उभा राहील, समाज एक चांगलं काम तिथं निर्माण करू, त्यासाठी नक्कीच वेळ आहे. वाह 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 वाह, आज इतना अच्छा लगा है मुझे बात करके आप लोगों से। और मुझे जो पर्सनली एक अनुभव लग रहा है कि चूंकि आपने बहुत काम किया है ताई, आपके लिए आप भी जुड़ी हैं और आगे भी काम होगा, बड़ा ही एक अलग अनुभव लग रहा है मुझे। ये अंदर से एक खुशी है कि जो नवीन एज ए आप आई हैं यहाँ पे, एज ए नेता आप आए हैं, और हम सभी लोग जो पुणेकर हैं, हमारा जो पुणे का यूथ है, हम सभी लोग बहुत एक्सपेक्ट कर रहे हैं कि इस बार कुछ जादू हो। इस बार हमारे जो नेता हैं हर कोई मतलब आए और वो पुणे के लिए जिए। मुझे तो बड़ा अच्छा आपके जीवन शैली के बारे में थोड़ा पता है मुझे थोड़ा सा, तो जाहिर सी बात है कि वो जो लोभ है उसमें आप नहीं पड़ रहे हैं। आपको जाहिर सी बात है कि अब जो सिंगर साफ कर रहे हैं या उस टाइप का भावना आप रखते हैं। एक डर बना हुआ है समाज में नेताओं को लेके कि जैसे ही ये कॉर्पोरेटर बनते हैं ये पैसा छापने में लग जाते हैं। सबके दिमाग में ये बात है, हर किसी, कोई मेरी बात नहीं है, आप जानते होंगे जब आप नहीं होंगे तो दूसरा कोई आपको बोल रहा होगा कि भाई कॉर्पोरेटर बनते ही ये पैसा छापने पे लग जाते हैं। पैसा क्या महत्व रखता है आपके जीवन में? पैसा क्या महत्व रखता है ताई आपके जीवन में? पैसे हा, हे जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्याच्याकडे फक्त आपल्या स्वतःसाठी नाही पाहिलं पाहिजे. ते त्याचं खरंच आहे की ते सत्कारणी लागलं पाहिजे. त्याचा समाजामध्ये असे कित्येक लोक आहेत ज्यांना अत्यंत गरज आहे त्या गोष्टीची.
आणि तो लक्ष्मी जी आहे ती तिथपर्यंत पोचली पाहिजे त्यांच्यापर्यंत, आणि त्यांचे जे गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि आम्ही सर्वसामान्य घरातलेच आहोत. त्यांचं पूर्ण लहानपण, जन्म इथेच कर्वेनगरमध्ये, त्यांचं पूर्ण आयुष्य इथलंच गेलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा सर्वसामान्य घरातनं आहे, आणि त्यामुळे मला पैशाची चणचण माहिती आहे, आणि त्याच्यानंतर ते कष्टातून कशा पद्धतीने उभे राहतात हेही माहिती आहे. पण ते पैसे फक्त आपल्यासाठी न ठेवता त्या देव, देश, धर्म याच्यासाठी आपल्याला कसं समर्पित करता येईल. आणि आपल्याला फक्त पैशाने माणसं नाही जोडायचे आहेत, आपल्याला माणुसकीने लोक जोडायचे आहेत, विश्वासाने लोक जोडायचे आहेत. यासाठीच आम्हाला सर्व लोकांमध्ये संपर्क करून, 1 to 1 भेटून आम्हाला त्यांच्यामध्ये नाती आम्हाला जोडायची आहेत. आणि ते फक्त पैसा पैसा करून काही होत नसतं, लोक ही माणुसकीने जोडली जातात. हाच आमचा मेन मुद्दा आहे. आणि ते त्याच पद्धतीने मैं ताई अभी खुल के एक लाइन फिर पूछ लेता हूँ. आपने बात का जवाब दिया, लेकिन एक लाइन मुझे खुल के पूछना है. ताई, मेरे कहने का मतलब है, क्या आप आगे आने वाले वक्त में जो करप्शन की बातें होती, कभी जीवन में आपके सामने वो पल आया, आप क्या करेंगे? जब वो पल आएगा, जाहिर सी बात है, अभी आप कॉर्पोरेटर बने 101%. लोग कॉर्पोरेटर इतना, लोग कहते हैं कि कोई कह रहा है 5 करोड़ खर्च किया है, कोई कह रहा है 10 करोड़ किया है. 10 करोड़ समाज सेवा के लिए 10 करोड़ लगा देता तो समाज आगे बढ़ जाता. तो लेकिन जब इतना हलचल लेकर के वो जब 10 करोड़ लगा करके वो चुन के आया है, तो जाहिर सी बात है पुणे का हर एक व्यक्ति यही बोलता है कि 10 करोड़ लगाया तो 100 करोड़ कमाएगा. कहाँ से कमाएगा? वो कॉर्पोरेशन करप्शन से ही कमाएगा. तो आप उस समय में आपके मन का क्या एक वो है कि आपके तरफ से वो क्या ऐसी चीज है, मतलब जो बोलना चाहते हैं इस बात पे, करप्शन पे, क्या की पहिलं म्हणजे आम्ही निवडून आलेलो नाही, आम्हाला निवडून आणलेलं आहे. हा फरक आहे. हे कुणी आणलं तर माझ्याबरोबर जे माझे लहानपणापासूनचे आमची मित्रमंडळी आहेत, माझे सवंगडी आहेत, यांनी खांद्याला खांदा लावून या संपूर्ण हिंदुत्वाच्या कामात, सामाजिक कामात मला साथ दिली. त्यांनी मला निवडून आणलं. आणि राहिला विषय पैशाचा, पैशाने सगळं होतं असं नाही. असं असतं तर अनेक गोष्टी या घडू शकल्या असतात. मग पैसा काय सगळ्याच गोष्टीचं शेवट आहे आणि सगळ्याच गोष्टीची सुरुवात आहे असं कधीच नाही होत. त्यामुळं आपण माणसं जोडण्यासाठी म्हणून राजकारणात आलेलो आहे, चांगलं काम करण्यासाठी म्हणून राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे करप्शन वगैरे हे आमच्या ह्याच्यात सुद्धा नाही आहे. ह्याच्या आधी कधी असले अनुभव आले नाही, कारण आम्ही राजकारणातच नवीन आहे. ह्याच्या आधी आमची कुठलीच पिढी राजकारणात नव्हती. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय की करप्शन, ते अजून आम्हाला काय माहीतच नाही आहे त्या सगळ्या विषयात. ते नक्की काय आहे, कसं आहे, काय त्यातलं हेच. त्यामुळं आम्ही बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही राजकारणात पुढं पाऊल टाकणार आहोत. हे सगळे सवंगडी एकत्र येऊन जे आमच्याबरोबर होते त्यांना साथ देऊन हा समाज घडविण्यासाठी म्हणून जे जे काय करायला लागणार त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार. आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व बाजूने सक्षम होतील, आणि समाज जर का सक्षम झाला तर समाजात चांगलं काम उभं राहील याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्या सर्व गोष्टी आम्ही नक्की करणार. नहीं, बट दादा, मैं फिर से वही सवाल पूछता हूँ. तो दादा, क्या जब भी आपके सामने में वो वक्त आएगा जब आपको, मान लीजिए कोई आपका अपना ही व्यक्ति कोई टेंडर ले रहा है, आपको पता है उसमें जो कट ये वो जो सब चलते हैं, जब आपके सामने क्या वो जब वक्त आएगा तो क्या आप करेंगे? क्या आप उसको एकदम साफ कहें नहीं, ये क्या होगा आपका टेक? क्योंकि आएगा वो वक्त, आपके हाथ में बहुत पावर आया है, और आगे चल के जब होगा, देखिए नाही ती वेळ आहे ना खरंच यावी. मी त्याची वाट पाहतोय की नक्की ते काय प्रोसेस आहे ते आम्हाला समजून घेऊ द्या. ती प्रोसेसच माहित नाहीये. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही आता मला प्रश्न असा विचारताय की स्वर्ग कसा आहे? मी स्वर्गातच गेलो नाही तर स्वर्ग सांगणार कसं तुम्हाला? त्यामुळे तुमचे जे काही टेंडर आहे, त्याचे जे काही प्रोसेस आहे, अजून मला काहीच त्यातलं आमच्या दोघांनाही माहित नाही, आणि ते कधी आम्ही त्या विषयात पडलोच नाही, काही संबंधच येत. त्यामुळे तुम्ही 1 वर्षानंतर आपण इंटरव्ह्यू करू, त्यावेळेस आपण या प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला नक्की देईल की नक्की काय विषय, काय करायला लागतं, काय नाही करायला लागत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेल. परंतु मला परत तेच म्हणायचे की हे सगळं करत असताना आपण करप्शन असेल किंवा ह्या सगळ्या विषयांवर नक्कीच ते बाजूला सारून समाजासाठी म्हणून, समाजाभिमुख म्हणून, विकासात्मक, संस्कारात्मक, हिंदुत्वाला धरून विकास होईल असं संपूर्ण आमचं काम
पुढील काळात नक्की असेल. वाह वाह वाह, इसी के साथ में ताई इंटरव्यू मतलब ये जो बात है, बातचीत है, इसको खत्म करने से पहले आखिरी जो है, मतलब आपके दादा ने जो बोला मैं सेटिस्फाइड हूँ, आपका आखिरी में क्या बोलना चाहेंगे लास्ट पुणे के लिए, और मतलब आगे जो भी आपके काम है उसके लिए? मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जी कामं होणं अपेक्षित आहेत त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोतच, पण त्याच्यामध्ये सर्व नागरिकांची साथ आम्हाला मिळावी एवढंच फक्त अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. कारण की हे काही एकाने होणारी गोष्ट नाही आहे, ही एकजुटीने होणारी गोष्ट आहे. फक्त सर्वांना एवढंच आवाहन आहे की सर्वांनी साथ द्या आणि सर्वांचा विकास करूयात आपण. एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते आणि तो प्रामाणिक प्रयत्न आहे, त्याला तुम्ही नक्की यश मिळवून द्याल एवढी माझी खात्री आहे. एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते. वाह 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 वाह, बहुत बहुत ही बेहतर लगा, बहुत ही अमेजिंग लगा। दोस्तों, ये जो बात है, ये जो कन्वर्सेशन जो थी, ये आपने एकदम जो खुले मन से मैं काम करता हूँ जमीन पे, या मुझे मेरे मन में जो भी बातें थी, चाहे वो टेढ़ी हो, चाहे मेढ़ी हो, चाहे वो अच्छी लगे बुरी लगे, लेकिन मेरा मेरा मकसद होता है कि मैं ये बात ज़रूर पूछूं। हमने देखा यहाँ पे कि हम जो भी मेरे मन की बात थी मैंने सब पूछा है, और मुझे बड़ी खुशी है कि आप लोगों ने बड़े प्रेम से जवाब दिया दादा। और मुझे 101% श्योर है दादा कि आप लोगों के साथ मिलके हमारी टीम यहीं पे ग्राउंड पे ज़रूर काम करेगी, और जो आपके कुछ आइडियाज़ हैं उस आइडियाज़ को लोगों तक पहुंचाने के लिए, या जो हमारे भी बहुत कुछ आइडियाज़ हैं, ताकि हम दोनों मिल करके उन आइडियाज़ पे काम करेंगे, तो मुझे पूरा भरोसा है कि जो स्वच्छ भारत या स्वच्छ पुणे का जो सपना हम लोगों का है और बाकी जो चीज़ें हैं वो आप लोग ज़रूर पूरा करेंगे। सो दोस्तों, थैंक यू सो मच। मेरे साथ में है अनीक, और ये जो इंटरव्यू, जो ये बातचीत जिसने ऑर्गेनाइज करवाई, वो हमारा दोस्त है अमोल। और मैं बताऊं, अमोल का भी परिचय मैं ज़रूर देना चाहूँगा। अमोल इज़ द गाय जिसके साथ मिलकर के हमने बहुत सारा क्लीनिंगनेस एक्टिविटीज़ की है, बहुत सारे क्या बोलते हैं, जब कोरोना आया था तो अमोल ही है जिसके साथ में घूम के पानशेत, लवासा और खड़ग, ये पूरा जो क्षेत्र है वरस गांव, 125 गांव में हम लोगों ने 2012 घरों तक अनाज पहुंचाया था। तो ही इज़ द गाय, इसके साथ हमने बहुत काम किया है। इंकलाब जथे का एक बहुत एक्टिव मेंबर रहा है ये। और आप सभी लोगों से अनुरोध करते हैं कि अभी जो आगे पुणे का जो भविष्य होने वाला है वो बहुत अमेजिंग होने वाला है। जस्ट हम लोगों के साथ मिलिए, मिल के हम लोग काम करेंगे, साथ में मिल के काम करेंगे, और जो पुणे को गढ़ना है ये 1 से 2 साल में ही हमें करना होगा। तो हमारे पास वक्त कम है, आइए जुड़िए, मिलिए, और हम लोग कर सकते हैं, बहुत सुंदर पुणे बना सकते हैं। स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, आपला पुणे। थैंक यू सो मच।